Zee 24 तास एक पाऊल पुढे. कुठलंही त्यामध्ये अनसायंटिफिक आहे किंवा ते यात वावगा आहे असं मला वाटत नाही. नाही नाही, ह्याच्यामुळे काहीच अनसायंटिफिक नाही. जे मुद्दे आता ताप्ते मॅडमनी उपस्थित केलेले होते, ताप्ते मॅडम काय वाटतं तुम्हाला या मुद्द्यांवर? विद्यार्थ्यांकडे आपल्याला जायचं आहे, मात्र त्यापूर्वी हा मुद्दा आपण क्लिअर करून घेऊ. देखिए, ये साइंटिफिक एंड से दो शब्द है, लेकिन सिस्टम है ना एग्जाम का स्टैट्यूट है ना. अभी हमने प्रैक्टिकल एग्जाम जो बीएससी का चल रहा था किस तरह से लिया था, एग्जामिनर अपॉइंट हुआ, वो बॉयकॉट में है, वो गणतांत्रिक पद्धति में आंदोलन में है. वो आंदोलन को तोड़ने का है कि उसके साथ बैठ के बातचीत करके अपना सेटलमेंट करने का है. लेकिन प्रैक्टिकल में हम देखा है 4 एग्जामिनर चाहिए, एक आया है ऑन द स्पॉट एग्जामिनर भेजो. कंट्रोलर ओरल इंस्ट्रक्शन दे रहा है, उनको ले आओ. 9 बजे एग्जाम, 11:30, 12, 1 बजे तक प्रैक्टिकल का एक बैठा है. हमने बोला पोस्टपोन करो. अभी भी हम यूनिवर्सिटी को बोले है अपना माननीय वाइस मागच्या वेळी झाला तसा गोंधळ यावेळी होणार नाही अशी तुम्हाला खात्री वाटते? निश्चितच, कारण यावेळी नियोजनालाही भरपूर वेळ मिळालेला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या विद्यापीठानंही आणि वेगवेगळ्या महाविद्यालयाने ती तयारी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं 28 तारखेच्या परीक्षा कुठल्याही परिस्थितीत होणार, त्यामध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही आणि आम्ही विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणे सामोरे जाऊ असं मला वाटतं. ठीक आहे, योग्य पद्धतीने सामोरं जाऊ असं तुम्ही म्हणताय. आपण बघूया, 28 तारीख लांब नाहीये. आपल्याबरोबर 2 विद्यार्थी सुद्धा आहेत. गुरुशीन सहानीकडे आपण जाऊया. गुरुशीन, गेल्या अनेक महिन्यांपासून हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळी सुद्धा हाच त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागलेला होता. अनेक वेळा विद्यार्थी आले, आज प्रॅक्टिकल होणार की होणार नाही असा प्रश्न मनात घेऊन आले. काहींची झाली, काहींची पोस्टपोन झाली, काहींची झालीच नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आता ज्या मुख्य परीक्षा आहेत TY BComच्या, त्या परीक्षा 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. अभ्यास करायचा सोडून तुम्हा विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी यावं लागतंय आपली बाजू मांडण्यासाठी. हीच खरं तर मुळात दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र तरी सुद्धा हा आवाज सरकारपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. म्हणून मी तुला विचारतो, विद्यार्थ्यांची नेमकी काय बाजू आहे? आज विद्यार्थ्यांच्या मनात काय नेमक्या भावना आहेत? काय सुरू आहे तुझ्या मनात? हो, पहिली गोष्ट तर हे आहे, हे तुमचं भांडण जे पण आहे सरकार आणि प्रोफेसरमध्ये, ते आम्ही कशाला मध्ये यायला पाहिजे. तुम्हाला हे बघायचं की स्टुडंट्स, आपण बोलतात की विद्यार्थी हे पूर्ण भविष्य आहे देशाचं. जेव्हा देशाचं भविष्यच सिक्युअर नाहीये, ते पुढे आपण काय बोलायला पाहिजे? आम्ही नाही बोलतोय की सरकारची चूक आहे की प्रोफेसरांची. आम्ही फक्त हे बोलतोय की आम्हाला एवढं कॉन्फिडन्स पाहिजे की आम्ही जेवढं प्रिपरेशन केलंय ते बरोबर केलंय की नाही. बघा, तारीख पहिले होती 20 तारीख, मग झाली 28 झाल्यानंतर मग कसं झालं की म्हणजे यायला लागलं की आपण पुढे पण जाऊ शकतो. रोज न्यूजपेपरमध्ये की BSc ITची प्रॅक्टिकल्स कॅन्सल झाली आहे, आतापर्यंत फिक्स नाहीये की कधी होणार आहे तुमची एक्झाम्स वगैरे. पण धन्यवाद युवासेनाचं, त्यांनी फेसबुक वगैरे आणि दुसऱ्या माध्यमांना स्टुडंट्सला एवढं तरी कळवलं की आमची परीक्षा 28लाच होणार आहे. पहिली गोष्ट तर हे आहे की आम्हाला असं बोललंय की पोलीस सगळीकडे असणार. म्हणजे तुम्ही स्टुडंट्सवर प्रेशर देतायत, त्यांना एवढं कन्फ्यूज आणि एवढं दबावमध्ये आणतायत की त्यांना कळत नाही की आपण काय करायचं. म्हणजे आम्ही अभ्यास वगैरे सोडून एक बाजूला बसायचं, न्यूज बघता, मग फोन करायचं मित्रांना, फेसबुकवर जायचं, न्यूजपेपर वाचायचं. आता तुम्ही सांगा, आम्ही हे सगळं करायचं की अभ्यासची तयारी करायची, टाइम टेबल आहे की नाही आहे, मग रूमर्स येतात नाही 10 तारखेपासून आहे, असं आहे तसं आहे. तर आम्ही काय करायचं? हे आमची चूक नाहीच आहे, ते आहे. बघा, गव्हर्नमेंट रिप्लाय नाही करते, ते त्यांची चूक आहे. प्रोफेसर्स अडले कारण त्यांचं पण काय आहे कारण, तर त्यांची चूक आहे. पण हे दोघांची चूक नाहीये, ते आपल्या जागेवर राईट आहेत. बिलकुल गुरुशीने, ह्याच्यामध्ये जो प्रश्न उपस्थित झालेला आहे विशेषतः या तिघांच्या बोलण्यातून, एक मत असं आहे, ताप्ते मॅडमचं आहे ते मत. त्यांचं मत असं आहे की प्राध्यापक पुन्हा कामावर रुजू होईपर्यंत परीक्षा पोस्टपोन करायला हव्या होत्या आणि नंतर व्यवस्थित ज्या पद्धतीने ऑथेंटिकली परीक्षा होतात त्या पद्धतीने घ्यायला हव्या होत्या. इकडे मंजुषा मॅडम आणि डॉक्टर गडदे यांचं असं मत आहे की विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेवर घेणं ही सगळ्यात प्रायोरिटी असायला हवी. प्राध्यापक नसतील तर त्यांच्या विना आम्ही परीक्षा घेऊ, पण त्या वेळेत व्हायला हव्यात. या दोघातली विद्यार्थिनी म्हणून कुठली बाजू तुला योग्य वाटतेय? परीक्षा लवकर होणं ही प्रायोरिटी असायला हवी की परीक्षा सायंटिफिक आणि ऑथेंटिक पद्धतीने होणं, भले त्या लेट होत, ही प्रायोरिटी असायला हवी होती? सर्वात पहिली गोष्ट, परीक्षा टाइमवर पण पाहिजे आणि राईट वे मध्ये पण पाहिजे. आपण काय पण करतो त्याचं राईट वे असतं अँड देर इज अ वे ऑफ फॉर्मॅट. जे परीक्षा
लेट झाली तर रिझल्ट लेट येणार, आम्हाला डिग्री नाही भेटणार. ठीक आहे. कोणकोणत्या नामचीन कॉलेजेस आहेत ज्यांना आतापर्यंत परीक्षा झाली नाहीये, तर ते परीक्षा झाल्या नाहीये तर ही कोणाची चूक आहे? म्हणजे ते त्यांची परीक्षा झाली नाही तर पुढे कोर्सला त्यांना ऍडमिशन भेटणार नाही, ऍडमिशन भेटणार नाही तर नेक्स्ट अकॅडमिक इयरचा एक्झाम पण लेट होणार. एक्झाम वेळेवर होणे हे गरजेचं आहे, पण जे वे असतं, तुम्ही सांगा, आता मी पाहिजे आता टीचर हे सांगते ना आपल्याला हे चुकीचं आहे, हे राईट आहे, आणि तेच नसणार, ते आपल्या सोबत नसणार, तर आम्ही कोणाकडे बघायचं? म्हणजे देर इज आहे, पण हे पण आहे की आपल्याला परफेक्ट टाइमला पण पाहिजे आणि प्रॉपर वे मध्ये पण पाहिजे. बिलकुल, या दोन्ही गोष्टी जमून येत नाहीयेत, म्हणून तर आज आपण ही चर्चा करतो आहोत. ऋग्वेद नाईक आपल्या सोबत आहे. ऋग्वेद, तुझं काय मत आहे? नेमक्या ह्याच्यामुळे आता काय काय अडचणी विद्यार्थ्यांसमोर उभ्या राहणार आहेत भविष्य काळामध्ये? विशेषतः आता काही तासांवर या परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत. 28 पासून या परीक्षा सुरू होत आहेत. आता परीक्षा झाली की लगेच मे मध्ये IPCCची परीक्षा आहे आणि कॅटची देखील परीक्षा आहे. तर आज जर ह्या परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत तर ह्या अफेक्ट IPCC आणि पुढे जाऊन कॅटच्या परीक्षेला अफेक्ट पण. तर एका मुंबई युनिव्हर्सिटीमुळे काय बाकीच्या परीक्षा थांबणार नाही आहेत. आज भारतात 800 युनिव्हर्सिटीज आहेत साधारणपणे. तर मग तिथे अफेक्ट पडतो, कारण जेव्हा नॅशनल लेवलला जेव्हा आपलं एज्युकेशन जातं तेव्हा काय तिकडे सगळं अफेक्ट होतं पुढे जाऊन. बिलकुल. तर ह्यासाठी परीक्षा ह्या आत्ता झाल्याच पाहिजे 28 तारखेला, आणि ह्याच्या पुढे काय डिले नसला पाहिजे. कारण आता काय मध्ये न्यूज येते 8 एप्रिलपासून चालू करणार वगैरे, काय 8 एप्रिल नको, 28 तारखेला हवी, कारण 11 मे पासून IPCCच्या परीक्षा आहेत आणि कॅटची पण परीक्षा मे मध्येच आहे. तर ह्या कारणासाठी एप्रिलमध्ये 28 मार्चला परीक्षा आमची झालीच पाहिजे. अगदी 28 मार्चला परीक्षा झालीच पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.